डीके मागासवर्गीय बहुजन सामाजिक संस्थेच्या वतीने सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा रविवार दिनांक 10 मे रोजी सायंकाळी 7 वाजता मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व पालकमंत्री जयकुमार गोरे राहणार उपस्थित। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती व भगवान गौतम बुद्ध जयंतीचे औचित्य साधून डीके मागासवर्गीय बहुजन सामाजिक संस्थेच्या वतीने सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे। हा विवाह सोहळा कारादी परिषदेच्या मैदानात रविवार दिनांक 10 मे रोजी सायंकाळी 7 वाजता आयोजिले आहे। सर्वधर्मीय विवाह सोहळ्याचे आयोजन केल्याची माहिती डीके संस्थेचे दशरथ कसबे यांनी दिली। सर्वांना मी आवाहन करतो, सालाबादप्रमाणे डीके मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन येत्या 10 मे रोजी म्हणजेच येत्या रविवारी सायंकाळी 7 वाजता ठीक अण्णाप्पा काडादी प्रशाला भवानीपेठ या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे। तेव्हा सोलापूर शहरातील नेतेजनांना व सर्व समाजातील दानशूर व्यक्तींना व सर्व ज्येष्ठांना विनंती करतो की आपण या नववधूवरास शुभ आशीर्वाद देण्यासाठी अण्णाप्पा काडादी प्रशाला या ठिकाणी उपस्थित राहावे। तसेच ह्या सामुदायिक विवाह सोहळ्याचे निमंत्रक प्रभाग क्रमांकचे नगरसेवक माझे लहान बंधू गौतमजी कसबे व मुकुंदनगरमधील डीके मागासवर्गीय सामाजिक संस्था असेल, मुकुंदनगर तालीम संघ असेल, तथागत बुद्धविहार समिती असेल, ह्या मुकुंदनगरमध्ये माझ्या माता भगिनी, माझे बंधू, माझे वडीलधारी मंडळी ह्या सर्वांची उपस्थिती प्रार्थना असते। आणि आम्ही मुकुंदनगर असेल, राजीव गांधी नगर असेल, जम्मा वस्ती असेल, शहर वस्ती असेल, ढोर गल्ली असेल, ह्या सर्व भागातून आम्ही येणाऱ्या पाहुण्यारावळ्यांचं आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी व्यवस्था करत असतो। आणि सर्वांची वराडाची आम्ही या ठिकाणी जेवणाची व्यवस्था अतिशय सुंदरपणे केलेली आहे। तेव्हा परत एकदा सोलापूर शहरातील सर्वच नेतेजनांना व समाजातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना विनंती करतो की येत्या रविवारी म्हणजे 10 मेला या नववधूवरास शुभ आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहावे। जय भीम, जय भारत, जय संविधान। या सामुदायिक विवाह सोहळ्यात सर्वधर्मीय जोडप्यांचे विवाह होणार आहेत, तर सायंकाळी 7 वाजता अक्षता सोहळा होणार आहे। यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, आमदार समाधान अवताडे, डीके संस्थेचे दशरथ कसबे, प्रभाग 1 चे लाडके नगरसेवक गौतम कसबे यांची प्रमुख उपस्थित राहणार आहे। या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यातील जोडप्यांना सफारी, शालू, मणी, मंगळसूत्र, जोडे, चप्पल, बूट, संसारोपयोगी भांडी देण्यात येणार आहेत। तसेच सोबत येणाऱ्या वऱ्हाडी मंडळीकरिता उत्तम भोजनाची सोय करण्यात आली आहे, असेही डीके संस्थेचे दशरथ कसबे यांनी सांगितले। या विवाह सोहळ्यात वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी मुकुंदनगर व सोलापूरकरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रभाग 1 चे नगरसेवक गौतम कसबे यांनी केले आहे। प्रथम सर्व सोलापूरकरांना मानाचा जय भीम, नमस्कार। आज डीके मागासवर्गीय सामाजिक संस्थेच्या वतीने परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 135व्या जयंतीनिमित्त भव्य दिव्य विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तसेच वैशाखी बौद्ध पौर्णिमेच्या औचित्य साधून येणाऱ्या रविवारी म्हणजे 10 तारखेला रविवारी लग्न सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। ह्या लग्न सोहळ्याला प्रमुख उपस्थिती म्हणून चंद्रशेखर बावनकुळे साहेब व तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे भाऊ व तसेच माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख मालक व देवेंद्रदादा कोठे, सचिनदादा कल्याण शेट्टी, समाधानजी अवथाडे, परत सर्वच आमदार व सगळे नागरिक उपस्थित राहणार आहेत। सर्व मला सोलापूर शहरातल्या जनतेला आवाहन करायचं आहे, ह्या वधूवरास आशीर्वाद देण्यासाठी आपल्याकडे पत्रिका पोचली न पोचली असेल, हीच पत्रिका निमंत्रण समजून आपण ह्या वधूवरास आशीर्वाद देण्यासाठी आपण उपस्थित राहावे, हीच नगरसेवक प्रभाग क्रमांक 1 नगरसेवक म्हणून आपल्याला नम्र विनंती करतो। आणि हा कार्यक्रम डोळ्याचा पारणा फिरण्यासारखा असतं, आपण यावं, ह्या वधूवराला गोरगरीब वधूवराला आशीर्वाद द्यावं। आणि डीके मागासवर्गीय सामाजिक संस्थेचं कार्य कसं असतं, गेली 18 वर्ष झालं कसं सामाजिक सोहळा करतो, हे खरंच बघण्यासारखं आहे। आपण येऊन बघावं आणि ह्या वधूवरास आशीर्वाद देण्यासाठी आपण उपस्थित राहावे, आपला नम्र विनंती करतो आणि थांबतो। जय भीम, जय भारत। यावेळी डीके संस्थेचे दशरथ कसबे, जनार्दन शिंदे, संतोष पाटील, अभिमन्यू शिंदे, उद्योजक अनिल बोरांडे, किरण डोळसे, नगरसेवक गौतम कसबे, कुमार साखरे, शशिकांत सिरसट, सुधीर बिडबाग, सतीश वाघमारे, संजय माने, युवराज गावंडे, उत्तम कसबे आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते। तर मग मला वाटतं दसऱ्यात ज्या वेळेला लहानाचा मोठा झाला, लोक होते खरं ह्याने मनावर घेतलं, मनावर घेऊन त्यांनी आज मला वाटतं
18 वर्ष कंटिन्यू कुणाच्याही म्हणजे मला वाटतं बाहेरनं देणग्या घेतलं. मला इतकं मोठं काम आज त्यांनी इथं काम सुरू केलेलं आहे, हे खरंच कौतुकास्पद आहे. आम्ही बोललो पण करणं एवढं साधं सोपं नाही, कोणालाही जमत नाही. पैशाचा प्रश्न आहे. त्याला गल्लीतल्या लोकांनी साथ दिली, लोकांनी सगळे लोक चांगले आहेत, गल्लीतले आमचे सगळे लोक कर्मचारी आहेत, महानगरपालिकेतले कर्मचारी आहेत, या सगळ्या लोकांनी साथ दिल्यामुळं आज मला वाटतं गौतम त्यांना आज नगरसेवक केलं. म्हणजे आमच्या वस्तीचं भाग्य काय की वस्तीतून एक नगरसेवक झाला. इथं निवडून आला असता या ठिकाणी सुद्धा, पण पक्षाच्या वतीने त्यांनी उभा केल्यामुळं आज दुसऱ्या वस्तीत जाऊन नगरसेवक करणं ही साधी गोष्ट नाही. साधी गोष्ट म्हणजे काळीत भरून आलेलं आहे. इतकं मोठं काम त्यांनी इथं केलेलं आहे. या खरंच म्हणजे त्यांच्या कामाला अत्यंत म्हणजे सगळ्या लोकांनी भरभरून पाठिंबा दिलेला आहे. आज मंत्रिमंडळातले लोक त्यांच्या पाठीमागे आज उभा राहिलेले आहेत. अण्णा बनसोडेसारखं आज मला वाटतं मगाच दसरा येणार आहेत त्या सामुदायिक विवाहाला. म्हणजे यांचे किती संपर्क मोठ्या प्रमाणात वरच्या लेवलवरला झालेला आहे. तेव्हा मला सगळ्या जनतेला आव्हान करायचं आहे की ज्यांच्या अजून कोणाचे लग्न राहिले असतील तो एखादं दुसरं देत आले तरी येऊ द्या, पण या लग्न सोहळ्याला सगळ्यांनी सहकार्य करण्यासाठी, शुभाशीर्वाद देण्यासाठी सगळ्यांनी 10 तारखेला संध्याकाळी 7 वाजता या काडेरी हायस्कूलमध्ये लग्न सोहळ्यासाठी उपस्थित राहावे अशा पद्धतीचं मी आवाहन करतो. आणि यांच्या दशरथ कसबे, गौतम कसबे किंवा आमच्या मुकुंदनगर तालीम संघ यांना मी भरभरून शुभेच्छा देतो आणि मी माझं मनोगत थांबवतो.